मी निलेश पाटील, तहसीलदार उत्तर सोलापूर. महसूल विभागाच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियान 7 मार्च, 14 मार्च, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 8 मे, 15 मे या तारखांना मंडळ स्तरावरती समाधान शिबिर कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये 7 मार्च रोजी तिरे आणि कोंडी या मंडळ स्तरावरती प्रथमतः कॅम्पचं आम्ही आयोजन केलेलं आहे. सदर कॅम्पमध्ये महाराष्ट्र शासनाचे जे वेगवेगळे विभाग, महसूल विभाग व महाराष्ट्र शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, या विभागामार्फत जे काही जनकल्याणकारी किंवा लोककल्याणकारी योजना आहेत, त्या योजनांचा लाभ संबंधित जे नागरिक आहेत त्या मंडळामधील त्या लोकांना देण्यात येणार आहे. संजय गांधी योजना, पुरवठाच्या वेगवेगळ्या योजना असतील, तलाठी मंडळ अधिकारी स्तरावरचे मंजूर फेरफार असतील, ते फेरफार लोकांना वितरित करणे, 7/12 चौडी वाचन असेल, जीवन 7/12 टप्पा 1 अंमलबजावणी असेल, पंचायत समिती स्तरावरचे जे वेगवेगळे हे असतील ते आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं असेल. माय ई सेवा केंद्राच्या मार्फत आपण जे वेगवेगळे उत्पन्नाचे दाखले असतील, डोमिसाईल असेल, रहिवास प्रमाणपत्र असेल, जातीचे दाखले असतील, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, हे आपण लोकांना त्या ठिकाणी देणार आहे. आधार केंद्राच्या मार्फत सुद्धा वेगवेगळे आधार संबंधित जे कामकाज आहे ते होतील. आरटीओ मार्फत लोकांना नवीन लायसन्स देणे असेल किंवा लोकांना रोड सेफ्टीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी माहिती देतोय. परिवहन विभाग जो आहे त्यांच्या विभागामार्फत वेगळे विद्यार्थ्यांसाठी किंवा नागरिकांसाठी, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी योजनांची माहिती आपण त्या ठिकाणी देणार आहे. पोस्ट ऑफिस मार्फत नवीन लोकांचे बँक अकाउंट ओपन करणे असेल, बँकेच्या मार्फत नवीन अकाउंट ओपन करणे असेल, हे त्या ठिकाणी पार पडणार आहे. सहाय्यक निबंधक जे आहेत त्यांच्या मार्फत ही लोकांना जे 3 लाखापर्यंत कर्जाची जी योजना आहे त्या संदर्भात मार्गदर्शनाने नवीन अर्ज भरून घेणे याबाबत कार्यवाही होणार आहे. समाज कल्याण विभागामार्फत ज्या काही लोक कल्याणकारी जनकल्याणकारी योजना आहेत त्या ठिकाणी लाभ लोकांना वितरित करण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना यामार्फत अपघातग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी लाभाचं वितरण होणार आहे. पोलीस विभागामार्फत वेगळे तिथे उपक्रम घेतलेले आहेत. दुय्यम निबंधक कार्यालय आहे. त्यानंतर MACB मार्फत नवीन कनेक्शनचा विषय असेल, महिला बाल विकास विभागामार्फत जे वेगवेगळे विषय ते असतील, वन विभागाचे असतील, PWD आहे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत नळ कनेक्शन आहेत, ते या ठिकाणी आपण प्राधान्याने उपक्रम हाती घेतोय. या व्यतिरिक्त महसूल विभागामार्फत जे आहे ते प्रलंबित फेरफार, 7/12 वरील दुरुस्ती आहे, डिजिटल 7/12 वाचन त्या ठिकाणी होणार. 7/12 वरती जे काही दुरुस्ती असतील त्या ठिकाणी अर्ज आम्ही स्वीकारणार आहे. नवीन जे आता अकृषक परवानगीची अट रद्द केलेली आहे त्या संदर्भातली माहिती जी आहे ती नागरिकांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहे. नवीन कार्यप्रणाली कशी राहणार त्या संदर्भातही माहिती त्या ठिकाणी देतोय. सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या अनुषंगाने मी आपल्याला बोललो की संजय गांधीचे नवीन जे काही आम्ही लाभ मंजूर केले त्यांचे आदेश वितरित होतील, नवीन लाभार्थीचे अर्ज त्या ठिकाणी हे करून घेणार आहे. विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप विशेषतः होईल. त्या परिसरातील ज्या शाळा आहेत त्या शाळांना आपण ऑलरेडी अगोदर कळवलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे दाखले नाही तर विद्यार्थ्यांकडून अगोदरच कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी आपण दाखल्याचं वितरण करणार. तुकडेबंदी कायद्यासंदर्भात जे नवीन शासन निर्णय आहे, नवीन अधिनियम आहे त्या संदर्भात नागरिकांना आपण त्या ठिकाणी माहिती देतोय. पाणंद रस्त्याच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश असतील, घरकुल लाभार्थ्यांना आपण जे आता 5 ब्रास मोफत वळवाय शासनाचं जे धोरण आहे त्या ठिकाणी त्या परिसरातील जे घरकुल लाभार्थी त्यांना त्या ठिकाणी रेतीचे 5 ब्रास रेतीचे जे पासेस आहेत ते वाटप करणार आहे. ऍग्री स्टॅक आणि PM किसान नोंदणी अद्याप जे काही प्रलंबित शेतकरी बंधू असतील त्यांच्या आपण त्या ठिकाणी नोंदणी करून घेणार आहे. आणि इतर जे काही कमी जास्त पत्रकाचे अद्यापर्यंत अंमल अभिलेख सदरी घेतला गेलेला नाही, अशा याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी करतोय. तर माझं प्रथमतः 7 मार्चला जे कोंडी आणि तिरे या मंडळ स्तरावरती जे वेगवेगळे 2 कॅम्प होत आहेत तर त्या मंडळातील जे गावं आहेत त्या नागरिकांना आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येनं त्या कॅम्पला उपस्थित राहावं. कोंडीचा जो कॅम्प आहे तो कोंडीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या आवारामध्ये तो कॅम्प आपण आयोजित करतोय. तो प्राधान्यानं मी आपल्याला गावं सांगायची झाली तर कोंडी मंडळातील बीबी दारपळ आहे, कोंडी आहे, पाकणी, शिवणी, केगाव, शिवाजीनगर
या कोंडी मंडळातील गावांसाठी ते कॅम्प आहे. आणि तदनंतर तिरे जे मंडळ आहे, तिरे मंडळामधील जी गावं आहेत, तेलगाव, डोणगाव, बेलाटी, कवटे, देगाव, बसवेश्वर नगर, तिरे आणि हिरज या गावांसाठी तिऱ्यामध्ये संत गजानन महाराज मंदिराच्या समोरच्या मोठ्या आवारामध्ये आपण तिथं कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. तरी त्या दोन्ही मंडळातील नागरिकांना माझी आव्हान आहे, विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून या शासनाच्या सर्व विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा आपण लाभ घ्यावा. धन्यवाद. तो जो कॅम्प आहे त्या कॅम्पची वेळेस सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये त्या ठिकाणी आपण कॅम्पचं आयोजन केलेलं आहे.